आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आजकाल सगळीकडे याची चर्चा आहे नाही का? पण या सगळ्या चर्चेच्या पलीकडे जाऊन AIचा आजच्या जगात नेमका उपयोग काय आणि त्याच्या मर्यादा काय आहेत? चला, आज आपण जोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू यांच्या नजरेतून हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. श्रीधर वेंबू AIचा वापर एका भन्नाट पद्धतीने करतात. ते काय करतात तर ChatGPT आणि जेमिनी या दोन मोठ्या AI मॉडेल्सना एकमेकांचं काम तपासायला लावतात. म्हणजे एकाने दिलेलं उत्तर दुसऱ्याला दाखवून त्यावर टीका करायला सांगतात. हे अगदी तसंच आहे जसं आपण दोन तज्ज्ञांचा सल्ला घेतो. यातून काय होतं तर कल्पना अधिक पक्क्या आणि अचूक होतात. यालाच ते म्हणतात आधुनिक सॉक्रेटिसची पद्धत, जिथे प्रश्नांमधूनच उत्तर मिळतात. तर आज आपण या 5 महत्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. पहिलं, AI आपला सहकारी कसा होऊ शकतो. दुसरं, AIचा वापर कुठे करायला हवा म्हणजे हो यादी. तिसरं, कुठे नाही करायला हवा म्हणजे नाही यादी. चौथं, यामागे जी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे ती नेमकी का आहे. आणि पाचवं, यामुळे भविष्यात आपल्या कामावर आणि उत्पादकतेवर काय परिणाम होऊ शकतो. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. AIला केवळ एक उत्तर देणारं मशीन न मानता त्याला आपला सॉक्रेटिक पार्टनर कसं बनवायचं, म्हणजेच त्याच्याकडूनच त्याच्या कामावर टीका कशी करून घ्यायची हे पाहूया. वेंबूंच्या मते AI म्हणजे काय तर जणू काही आपला स्वतःचा पर्सनल विकिपीडिया. तो जगातला कोणत्याही विषयावरची माहिती आपल्याला हव्या त्या पद्धतीने देऊ शकतो. अगदी सोप्या भाषेत जसं 5 वर्षांच्या मुलाला समजावतो तसंही सांगू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जसं विकिपीडियावर कधीकधी चुकीची माहिती असू शकते तसंच AI सुद्धा आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. तर मग प्रश्न येतो की AIचा सुरक्षित आणि प्रभावी वापर नेमका करायचा कुठे. चला आता आपण वेंबू यांची हो यादी पाहूया. म्हणजे ती कामं जिथे AI आपलं आयुष्य खरंच सोपं करू शकतो. इथे सगळ्यात महत्वाचा आणि मूलभूत नियम लक्षात ठेवायला हवा, तो म्हणजे AI हा आपला मदतनीस आहे, मालक नाही. त्याचा वापर माहिती गोळा करण्यासाठी, संशोधनासाठी नक्की करा, पण अंतिम निर्णय आणि त्या निर्णयाची जबाबदारी ही माणसाचीच असली पाहिजे. बरं, आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. म्हणजे AIचा वापर कुठे करणं आपण टाळलं पाहिजे. ती धोकादायक लाल रेषा कोणती आहे जी आपण ओलांडायला नको. चला आता नाही यादीवर एक नजर टाकूया. हे टेबल बघा, सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. डावीकडे अशी कामं आहेत जिथे AIची मदत घेता येते, जसं की एखादा कोड समजावून घेणं किंवा माहितीचा सारांश काढणं. पण उजवीकडे बघा, ही अशी कामं आहेत जी पूर्णपणे AIवर सोपवली तर खूप मोठं संकट येऊ शकतं, जसं की कायदेशीर कागदपत्र तयार करणं किंवा थेट प्रोडक्शनमध्ये कोड टाकणं. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. नुकतंच असं घडलंय की काही वकिलांनी AIने तयार केलेली खोटी कायदेशीर कागदपत्र थेट कोर्टात सादर केली. आणि काय झालं, त्यांना न्यायाधीशांकडून मोठा दंड ठोठावण्यात आला. यावरून लक्षात येतं की ही लाल रेषा ओलांडणं किती महागात पडू शकतं. ही हो आणि नाही यादी आपल्या रोजच्या वापरासाठी खूप महत्वाची आहे. पण मग विचार करा, मोठमोठ्या कंपन्या AIमध्ये अब्जावधी डॉलर्स का ओतत आहेत? यामागे एक खूप मोठा आर्थिक गणित आहे. चला ते समजून घेऊया. $20 ट्रिलियन. हो, आकडा बरोबर आहे. शेअर बाजारात आज एवढ्या मोठ्या रकमेची पैज AIच्या भविष्यावर लागलेली आहे. ही काही छोटी मोठी गोष्ट नाही, ही एक प्रचंड मोठी पैज आहे. तर ही जी काही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे ती फक्त आपल्याला एक चांगला मदतनीस देण्यासाठी नाहीये. ती एकाच मोठ्या प्रश्नावर लावलेली पैज आहे. AI सर्वाधिक पगार असलेल्या म्हणजे हायली पेड प्रोफेशनल्सची जागा घेऊ शकेल का? इथेच सगळा खेळ आहे. गुंतवणूकदारांना AI केवळ एक सहाय्यक म्हणून नकोय. त्यांना तो महागड्या कर्मचाऱ्यांसाठी एक पर्याय म्हणून हवाय. कारण जर AIने माणसांची जागा घेतली तर कंपन्यांचा प्रचंड पैसा वाचेल. आणि ह्याच शक्यतेवर हा अब्जावधी डॉलरचा खेळ सुरू आहे. पण मग खरा प्रश्न हा आहे की AI खरंच माणसांची जागा घेऊ शकतो का? आणि जर असं झालं तर सॉफ्टवेअरचं आणि आपल्या समाजाचं भविष्य काय असेल? चला यातील काही मूलभूत अडथळे आणि शक्यता पाहूया. आता बघा, AI एका मिनिटात हजारो ओळींचा कोड लिहून देऊ शकतो. हे पाहून वाटतं की प्रोग्रामरची उत्पादकता 100 पटीने वाढलीये.
पण वास्तव वेगळं आहे. खरी वाढ फक्त 20% आसपास आहे. असं का? कारण कोड लिहिणं हे प्रोग्रॅमिंगच्या कामाचा केवळ एक छोटासा भाग आहे. याच्या मागे एक महत्त्वाचं वैज्ञानिक सत्य आहे, ज्याला राईसचा सिद्धांत म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणताही प्रोग्राम 100% खात्रीने नाही सांगू शकत की दुसऱ्या प्रोग्राममध्ये काही चुका किंवा सुरक्षा धोके नाहीत. याचा अर्थ एआयने लिहिलेला कोड सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी शेवटी माणसाची गरज भासणारच. यालाच श्रीधर वेंबू प्रोग्रॅमिंगचा शाप असं म्हणतात. आणि हे अगदी खरं आहे. कोड लिहिण्यापेक्षा दुसऱ्याने लिहिलेला कोड वाचणं, समजून घेणं आणि त्यातील चुका शोधणं हे खूप जास्त कठीण काम आहे. आणि हे काम माणसांसाठीही डोकेदुखी ठरतं, तर एआयसाठी तर ते आणखीच अवघड आहे. मग यावर उपाय काय? वेंबूंच्या मते खरी क्रांती तेव्हाच घडेल जेव्हा एआयची नवनिर्मितीची क्षमता आणि कंपायलरची म्हणजेच कोड तपासणाऱ्या प्रोग्रॅमची अचूकता एकत्र येईल. जेव्हा हे दोन्ही एकत्र काम करतील तेव्हाच आपल्याला विश्वासार्ह आणि सुरक्षित कोड मिळू शकेल. वेंबू इथे एक खूप सुंदर उदाहरण देतात. विचार करा, आंब्याच्या हंगामात जेव्हा खूप जास्त आंबे येतात तेव्हा काय होतं? त्यांच्या किमती एकदम कमी होतात, नाही का? तसंच जर एआयमुळे सॉफ्टवेअर बनवणं खूप सोपं आणि मुबलक झालं तर सॉफ्टवेअरची किंमतसुद्धा जवळजवळ शून्यावर येईल. आणि हेच आपल्याला एका मोठ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतं. जर सॉफ्टवेअर इतकं स्वस्त झालं तर ते बनवणाऱ्या प्रोग्रॅमर्सचं काय होईल? आणि त्या संपूर्ण उद्योगाचं काय, जो आज सॉफ्टवेअरच्या किमतीवरच तर उभा आहे? हे भविष्य आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे.